सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री भगवान बाबा मंदिर पिंपरखेड तालुका घनसावंगी जिल्हा जालना। प्रेक्षेपण सीता समारोपित वामभागं पानोमासायित चारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं। जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्तचोर प्रभू, जय जय माखन चोर। दयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे, ते नमस्कारून आता उधळले भाग्य आता। अवघी चिंता भरली संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला करण्याची आवाज थोडी कमी करा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवे करताना निवडलेला अभंग, याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला ते अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमी निर्माते महाराष्ट्र भूषण देऊ निवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकल पंचभूषित ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा आवाज कमी करायचा। आवाज कमी करा। जगद्गुरु तुकाराम महाराजांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा संत भेटीच्या भाग्याचा अनुभव व्यक्त करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगावर यथामती यथावकाश जशी जमेल अशा प्रकारे थोडासा इको कमी करा, गेन वाढवा, इको कमी करा। अल्पशा वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करूयात। सेवेपूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, पुण्यभूमी पावन क्षेत्र पिंपरखेड या आपल्या गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने गावकरी मंडळीच्या सहकार्याने परमभाग्याने माझ्याकडे आलेली आहे। इथं येण्याचा योग ज्यांच्यामुळे आला, जे आजच्या कीर्तनाचे यजमान आहे, महेश दादा श्रीसाब, नितीन दादा जायभाई, ज्ञानेश्वर बांगर, श्याम सानप, अजय सानप आणि भागवती उपती या सर्वांच्या विनंतीला मान देऊन तुमच्या दर्शनाचा योग आलेला आहे। त्यानिमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत मृदंग वादक दोघेही माझे जीवलग मित्र हरिभक्तपरायण मृदंग विशारद मुरलीधर महाराज, हरिभक्तपरायण मृदंग विशारद संतोष महाराज, दोघांना धन्यवाद। ज्यांची आपण आता सुंदर चाल ऐकली, दादा आवाज व्यवस्थित करा। ज्यांची आपण आता सुंदर चाल ऐकलेली आहे, नाभिषेको सिंहस्य, सिंहाचा कधी राज्याभिषेक करायची गरज नसते, हा जंगलचा राजा आहे, तो त्याच्या कर्तृत्वानं राजा होत असतो बरं का। म्हणून सिंहासन की चिंता मत करो, सिंह बन के चलो, जहां बैठोगे वहां सिंहासन तयार होगा। महाराज सिंह होऊन चालला तर बसाल तिथं सिंहासन तयार होईल। असे दोनही सिंहासारखे गायक हरिभक्तपरायण संगीत विशारद आमचे दौंड महाराज आणि संगीत विशारद आमचे धनंजय महाराज, आणि ज्यांची आता आपण सुंदर चाल ऐकली त्या हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार गायनाचार्य ज्ञानेश्वर महाराज, युवा कीर्तनकार गायनाचार्य आमचे रवींद्र महाराज, सर्वांना धन्यवाद देतो। सर्व महाराज मंडळी सर्वांना धन्यवाद। आणि आज आवर्जून कीर्तनासाठी जे बऱ्याच लांबवरून उपस्थित आहेत, ते माझ्यावर नितांत प्रेम करणारी हरिभक्तपरायण आमचे सर्वांचे ज्येष्ठ असणारे सोजे महाराज, परमेश्वर महाराज सोजे, हे या ठिकाणी उपस्थित आहेत। महाराजांना सुद्धा धन्यवाद देतो। सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात। विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये संत भेटीच्या भाग्याचा अनुभव व्यक्त करतात। उजळणे भाग्य आता, दादा आवाज व्यवस्थित करा, गोड आवाज आला पाहिजे। हॅलो हॅलो हॅलो। उजळणे भाग्य आता, अवघी चिंता वाढली। तुकाराम महाराज म्हणतात माझं परमार्थिक भाग्य आता। आवाज जास्त नकोय मला, आवाज मला गोड हवाय, मोठ्या आवाजाची गरज नाही।
चांगलं ऐकायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराज म्हणतात माझं परमार्थिक भाग्य आता उजळलं. उजळले भाग्य बोलत चला आता. माझं परमार्थिक भाग्य आता उजळलं. का भाग्य उजळलं म्हणतात? तर माझ्या जीवनात एक चिंता होती, ती चिंता आता माझ्या जीवनात राहिली नाही. अवघी चिंता वारली. अवघी म्हणजे समूळ चिंता वारली. वारली म्हणजे मेली, पुन्हा येण्याची भीती नाही. तुकाराम महाराज म्हणले महाराज आमच्या जीवनात चिंता राहिली नाही. लोक म्हटले महाराज कोणती चिंता आहे तुम्हाला? परमार्थ करणाऱ्या माणसाला एकच चिंता असते. थोडा आवाज कमी करा. परमार्थ करणाऱ्या माणसाला एकच चिंता असते. कोणती? परमात्मा प्राप्तीची. आणि महाराज म्हणतात इको कमी करा थोडा. एकच पॉइंट वर ठेवा ना. इको गातानी त्या बोलताना एक पॉइंट वर ठेवा. परमार्थ करणाऱ्या माणसाला एकच चिंता असते. कोणती? परमात्मा प्राप्तीची. आणि महाराज म्हणतात ती चिंता माझ्या जीवनात राहिली नाही. कशामुळं? संत दर्शनी हा लाभ. संताच्या दर्शनामुळे हा लाभ माझ्या जीवनात मला झाला. काय लाभ झाला? पद्मनाभ जोडला. पद्म म्हणजे कमळ, ज्याच्या नाभीतून कमळ निघालं तो पद्मनाभ. तो भगवंत जोडला, मिळवला, प्राप्त केला. लोक म्हटले जोडलेला देव तुम्ही कुठे ठेवला? तुकाराम महाराज म्हणले जोडलेला देव मी माझ्या हृदयात ठेवला. संतुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू. तो परमात्मा मी माझ्या हृदयाच्या पेटीमध्ये साठवला. लोक म्हटले कुठून आणून साठवला? महाराज म्हणले कुठूनच आणून साठवला नाही, तो मुळातच आम्हाला प्राप्त होता. पण अज्ञानामुळे त्याचं ज्ञान आमच्या ठिकाणी राहिलं नव्हतं. आणि ते ज्ञान संताच्या चरणावर ठेवलेल्या भावामुळे आम्हाला झालं. तुका म्हणे होता बोला बोला ठेवा, तो या भावा सापडला. लक्ष देवा. भावानं देव सापडल्या जात असतो. भावगळी आकळी बोला बोला एरवीन आकळी करतळे आवळे तैसा हरी. एवढा प्रभू भावे ते संपुष्टी राहावे. देवा कारणे भाव तस्मात. लक्ष देऊ नाही का? भावानं देव आपलासा होतो. म्हणून आपल्या बोली भाषेतला शब्द आहे भाव. तिथं बोला ना. भाव तिथं देव, पाप तिथं भेव, आणि चिवडा तिथं शेव. हे जोडून असते. जिथं भाव आहे तिथं देव आहे. लक्ष द्या. भावानं देव आपलासा होत असतो. महाराज म्हणतात तो या भावा बोला ना. तो या भावा सापडला. बोलत चला. सापडला हा शब्द कधी समोर येत असतो? एखादी वस्तू हरवलेली असावी म्हणजे सापडला हा शब्द समोर येत असतो. बरोबर आहे? बरोबरच आहे. तुम्ही फक्त मान हलवा. असं असं करा आहे की. सापडला हा शब्द कधी समोर येत असतो? एखादी वस्तू हरवलेली असावी म्हणजे सापडला हा शब्द समोर येत असतो. मला सांगा वस्तू हरवायच्या अगोदर आपल्याजवळ असावी लागते का नसावी लागते? बोला मोकळं बोला. मातीला आल्यासारखं बसू नका. फ्रेश बसा. हा असावी लागते का नसावी लागते? असावी लागते. मग हरवली म्हणजे काय झालं? हरवली म्हणजे तेवढ्या पुरतं त्या वस्तूबद्दल अज्ञान निर्माण झालं. हरवल्याचा अर्थ काय? वस्तू कुठंतरी आहे पण आपल्याला दिसत नाही. हा हरवल्याचा अर्थ आहे. महाराज म्हणतात तो या भावा सापडला. तो देव मला सापडला. सापडायच्या अगोदर हरवावा लागेल. बरोबर आहे? हरवायच्या अगोदर जवळ असावा लागेल. मग आपल्या जवळ देव आहे का नाही आपण पाहू. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम. प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. बोलत चला. सर्वा घटी राम देहा देही एक. सूर्यप्रकाश एक सहस्र रश्मी. प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. मग कोणी म्हणेल महाराज हृदयात देव आहे तर दिसत का नाही? बरोबर आहे. हृदयात देव आहे तर दिसत का नाही? बोलत चला. बरं का कोरोना आहे का? बोला बोला बोला. आहे 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 ना. कोरोना आहे. कुणी कुणी पाहिला हात वर करा. बोला ना. पाहिलंय का? नाही. मग नाही का? आहे. मग पाहिलंय का? मग नाही का? मग चालू देऊ का? असं जाता. कोरोना आहे मग पाहिलं का आपण? दिसतं तेच सत्य म्हणाल तर मग हे कुठे दिसतंय? मला जे म्हणतात देव दिसत नाही त्यांच्यासाठी प्रत्यक्ष उदाहरण. एखादा म्हणला देव दिसत नाही म्हणायचं कोरोना दिसत नाही. मग दाखव कुठे. ऐका. न दिसणारा व्हायरस जर माणसं मारू शकतो, न दिसणारा व्हायरस जर माणसं मारू शकतो तर याच्यातून फक्त न दिसणारा देवच वाचू शकतो. दुसरं कोणीच वाचू शकत नाही महाराज. म्हणून परमार्थाची, म्हणून कीर्तनाची, म्हणून भजनाची गरज आहे. लक्षात ठेवा. दिसतं तेच सत्य म्हणाल तर जमणार नाही ना. वारा आहे का? वारा आहे का? वारा आहे मग दिसतो का? नाही. लक्षात ठेवा. देव आहे मग दिसत का नाही? त्याची ती पाहण्याची दृष्टी अजून आपल्याला मिळाली नाही म्हणून दिसत नाही. मी उदाहरण सांगतो म्हणजे कळेल.
एका गुरुजीनं रोज पोरांना पाठामध्ये शिकवायचं, आय महात्मा ब्रह्म सर्वम खलविदम ब्रह्म प्रज्ञानाम ब्रह्म तत्वमसी ते ब्रह्मत्व आहे. तूच देव आहे, तूच देव आहे, तूच देव आहे, असं गुरुजींना रोज पोरांना शिकवायचं. एक दिवस एक चिकित्सक पोरग गुरुजीकडे आलं, म्हणे गुरुजी तुम्ही आम्हाला रोज पाठात तू देव आहे, तू देव आहे असं सांगता, पण अनुभवायला येत नाही. गुरुजी म्हणले बाळा आपण अनुभवाचं नंतर बघू, तो आपल्या वरच्या मजल्यात आहे आणि आपलं कपाट आहे, त्याच्यात एक लोखंडाची डबी आहे, तेवढी डबी घेऊन माझ्याकडे. पोरग गेलं, कपाट उघडलं, लोखंडाची डबी घेतली आणि गुरुजीकडे आलं. गुरुजी लोखंडाची डबी. गुरुजी म्हणले बाळा आता ती लोखंडाची डबी उघड आणि त्याच्यातला परीस काढून माझ्याकडे दे. हे बोलणं पटतंय का तुम्हाला? नाही. लोखंडाच्या डबीत परीस राहणं शक्य आहे का? बोला 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 ना. नाही. लोखंडाचा आणि परिसाचा स्पर्श झाल्याबरोबर लोखंडाचं काय होतं? सोनं होतं. सामान्य माणसाला कळतं. पोरग म्हणे काय बोललात गुरुजी? गुरुजी म्हणले बाळा ती लोखंडाची डबी उघड आणि त्याच्यातला परीस काढून माझ्याकडे दे. पोरग म्हणे तुमच्या मेंटल हॉस्पिटलच्या गोळ्या संपल्या का? काय बोलतात तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? आता हे पोरं फॉरवर्ड आहेत ज्ञानेश्वर महाराज. 12वीचा निकाल लागला आणि एक पोरग घरी आलं. घरी आला बापाला म्हणे बाबा आपल्या गल्लीतली पोरं ढिगाण नापास झाली म्हणे. बाबा ढिगाण. बाप म्हणे तू? मी सुद्धा त्या ढिगात आहे म्हणे. बाबा दुसरीकडे शोधायची गरज नाही. एक पोरग बाबा मला बुलट पाहिजे, बाबा मला बुलट पाहिजे. बाप म्हणे यार देवान 2 पाय कशाला दिले? ते म्हणे एक किक मारायने एक गिअर टाकाय. काय सांगणार आहे आपण अशा? फॉरवर्ड पोर आहे महाराज. पोरग म्हणे काय बोलताय गुरुजी तुमचं तुम्हाला तरी कळते का? गुरुजी म्हणजे बाळा तू सांगितलं तेवढं कर, ती डबी उघड. ऐका पोरांनी डबी उघडली. ऐकताय ना? म्हणा ऐकताय ना? हा. पोरांनी डबी उघडली आणि खरंच त्या लोखंडाच्या डबीत परीस होता. कोणी म्हणाला का महाराजाला दवाखान्यात न्यायची वेळ आली? नाही. ऐका खरंच त्या लोखंडाच्या डबीत परीस होता, पण तो परीस एका कागदाच्या पुडीत गुंडाळलेला होता. आता बोलत ना मोकळं बोला, चुकलं तर चुकू द्या, मी तुमचा अपमान करणार नाही. लोखंडाच्या डबीत परीस नव्हता का? बोला 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 बोला. होता. लोखंडाच्या डबीचं सोनं का झालं नाही? मध्ये काय होतं? कागद होता. बरोबर आहे. लोखंडाच्या डबीचं सोनं व्हावं असं वाटत असेल तर काय करावं लागेल? कागद काढावा लागेल आणि लोखंडाचा परिसाचा स्पर्श घडून आणावा लागेल, म्हणजे लोखंडाच्या डबीचं सोनं व्हायला वेळ लागणार नाही. माझा सिद्धांत आहे का? लोखंडाच्या डबीत परीस होता, पण कागदाच्या पुडीत गुंडाळल्यामुळे लोखंडाच्या डबीचं सोनं झालं नाही. तसं हृदयात देव आहे, पण अज्ञानाच्या पुडीत गुंडाळलेला आहे. मायेचं, अविद्येचं, अज्ञानाचं आवरण त्याच्यावर आहे. त्या अज्ञानाचं आवरण काढावं लागेल. तो मायेचा कागद काढावा लागेल, पण तो मायेचा, अविद्येचा, अज्ञानाचा कागद आपण आपल्या ताकदीनं काढू शकत नाही. याकरता संताच्या चरणावर भाव ठेवण्याची गरज आहे. तुकाराम महाराज म्हणतात तो भाव मी माझा संताच्या चरणावर ठेवला आणि माझं अज्ञान दूर झालं आणि माझ्या हृदयातल्या देवाची मला ओळख झाली. तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला, असा अभंगाचा शब्दशः सरळ भावार्थ आहे. विठ्ठला प्रत्येक माणसाच्या जीवनातले 2 दिवस महत्वाचे असतात. करण्याची आवाज थोडी कमी करायला. प्रत्येक माणसाच्या जीवनातले 2 दिवस महत्वाचे असतात. बोलत चला. एक येण्याचा दिवस आणि दुसरा जाण्याचा. ज्याला येण्याचा दिवस मिळतो त्याला जाण्याचा दिवस हा निश्चितच मिळत असतो. ज्याचं बारस झालं त्याचं कधी न कधी तेरस पुन्हा आया है सो जाएगा. राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढ गया, कोई बांध गया जंजीर. लक्ष द्या. येत नाही उरू आले अवतार, येरते पामर जीव किती. अवतारांना अवतार कार्य संपून जावं लागलेलं आहे. बरोबर आहे ना? अवतारांना जावं लागलं. मग अवतारला वेळ लागणार आहे का? आपल्याला किती वेळ लागणार महाराज? एका स्मशानभूमीत असं छान वाक्य लिहिलेलं होतं बघा. मंजिल तो तेरी यही थी. स्मशानभूमीतलं वाक्य. मंजिल तो तेरी यही थी, गुजर गया वक्त यहाँ आते आते, क्या मिला तुझी इस दुनिया से, अपनों ने ही जला दिया जाते जाते. आपली माणसं आपल्या जाळायला तयार असतात. मी एक सुंदर वाक्य वाचले एक 2-4 दिवसापूर्वी. ए मौत तेरे इरादे नेक है, ए मौत तेरे इरादे नेक है, शमशान में गरीब और अमीर का बिस्तर एक है. कळतं का माझं बोलणं? बघा तिथं गरीब वेगळा श्रीमंत वेगळा काही वेगळे आसनं तयार केली जात नाहीत महाराज. लक्षात ठेवा. एका ट्रकवर मी असं छान वाचलं बघा. आता रात्रंदिवस रस्त्यात असल्यामुळं काही काही अभ्यास रस्त्याने सुद्धा होतो बरं का. आता आम्ही रात्रंदिवस रस्त्यात काय, आम्हाला रसच त्यात आहे.
काही ट्रकवर ट्रॅक्टरवर पाठीमागून एखादं वाक्य लिहिलेलं असतं बघा. कधी कधी एखादं वाक्य वाचलं तर मनोरंजन होतं आणि कधी कधी एखादं वाक्य वाचलं तर बोध मिळतो. मनोरंजनाचा भाग सांगतो. मी गावावरून नाशिकला चाललो तेव्हा औरंगाबादला एका रिक्षावर मला वाचायला मिळालं. या ठिकाणी खोटं बोलणार नाही हा, म्हणजे इतर ठिकाणी बोलतो असाही गैरसमज करू नका. त्या रिक्षावर एक वाक्य होतं, प्यार कभी झुकता नहीं और हफ्ता कभी चुकता नहीं. हप्ता चुकतच नाही, तो भरावाच लागणार. महाराज सोडून द्या मनोरंजन. एका ट्रकवर असं सुंदर लिहिलेलं होतं, मौत से किसी की रिश्तेदारी है, मौत से किसी की रिश्तेदारी है, आज मेरी तो कल तेरी बारी है. वा, छान विचार करायला. आज मी गेलो, उद्या तुला जावं लागणार. म्हणजे ज्याच्या जीवनात येण्याचा दिवस आहे त्याच्या जीवनात जाण्याचा दिवस आहे. पण येण्याच्या दिवसाला महत्व दिलं जातं म्हणून आपण वाढदिवस करतो आणि जाण्याच्या दिवसाला महत्व असतं म्हणून आपण वर्ष श्राद्ध करतो. देवाचा येण्याचा दिवस महत्वाचा आहे म्हणून आपण जयंती करतो. संताचा जाण्याचा दिवस महत्वाचा मानला जातो म्हणून आपण पुण्यतिथी करतो. बरोबर आहे ना? पण ऐका, तुकाराम महाराज म्हणतात माझ्या जीवनात येण्याचाही दिवस आहे आणि जाण्याचाही दिवस आहे, पण या दोनही दिवसापेक्षा माझ्या जीवनात एका तिसऱ्या दिवसाला महत्व आहे. ऐका, वसंत पंचमी हा तुकाराम महाराजाचा येण्याचा दिवस. तुकाराम बीज हा तुकाराम महाराजाचा बोला 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 जाण्याचा दिवस. पण या दोनही दिवसापेक्षा महाराज म्हणतात माझ्या जीवनात एका तिसऱ्या दिवसाला महत्व आहे. तो तिसरा दिवस कोणता आहे बघा, माघ शुद्ध दशमी पाहोनी गुरुवार केला अंगीकार तुकामनी. माघ महिन्यातला शुद्ध दशमीचा गुरुवारचा दिवस माझ्या जीवनात महत्वाचा ठरला. का? त्या गुरुवारच्या दिवशी माझे श्री गुरु माझ्या स्वप्नात आले आणि स्वप्नात येऊन बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. बाबाजी नाव सांगितलं. कोणता मंत्र दिला? रामकृष्ण हरी. उघडा मंत्र जाणार रामकृष्ण हरी म्हणा. कशाला म्हणतात मंत्र? मरणात त्रायते इति मंत्र. हा जो मरणापासून तारतो त्याला मंत्र म्हणतात. पहिलं जग चालायचं रवींद्र महाराज ते मंत्रानं चालायचं. त्याच्यानंतरचं जग तंत्रानं चालायला लागलं. त्याच्यानंतरचं जग यंत्रानं चालायला लागलं आणि सध्याचं जग षडयंत्रानं चालतं. विठाला बाबाजी नाव सांगितलं, रामकृष्ण हरीचा मंत्र दिला आणि माझ्या गुरुने मला काय मागितलं? पडिला विसर स्वप्नामध्ये पडिला विसर. खाऊन खत होता असेल तर फायदा नाही. विठाला भोजना मागती. बोला 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 बोला. भोजना मागती. हा असं बोला ना. तू पावशर पडिला विसर स्वप्ना माझी. माझी गुरु माझ्या स्वप्नात आले. स्वप्नात येऊन काय मागितलं? बोला. स्वप्नात येऊन काय मागितलं? तूप मागितलं. किती मागितलं? तुला कशाला आणलं म्हणा? किती मागितलं? पावशेर मागितलं. थोडं झालं का या जमान्यात पावशेर तूप. आता तूप म्हणलं की चूप. आता तूप म्हणलं की बोलायच नाही. एक पंक्तीन पळत होतो तूप 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 तूप. त्याला म्हणलं वाढ ना. वाढायचे दिवस गेले, आता ऐकायचे दिवस आहे. आज तुपाची एवढी वानवा आहे. भांड्याच्या दुकानात गेलो तर दुकानदाराला म्हणावं लागतं तुपाचा चमचा द्या. भाजीचा चमचा वेगळा. लक्ष द्या बरं. भाजीचा चमचा वेगळा, तुपाचा चमचा वेगळा, गावातला चमचा या दोन्ही पेक्षा वेगळा. कळते का? जो कुठेतरी खोल असतो तो भाजीचा चमचा, जो कुठंच खोल नसतो तो तुपाचा चमचा. वाढलं पडलं तरी थेंबभर पडावा. आजी तुपाची वानवा आहे. चमचा बद्दल आणखी एक बोलेल मी. आईस्क्रीम खाल्लं तरी तरुण म्हणून तुम्ही खाल्ली आहे? कशाने खाता? चमच्याने खाता. बरं, आईस्क्रीम खाल्ल्यावर चमचा खिशात ठेवता का फेकून देता? फेकून देतात. चमच्याने लक्षात ठेवलं पाहिजे काम झाल्यावर आपली अवस्था अशीच होणार आहे.
चपर चपर करून फायदा नाही ना. बरं, चमच्याचा आणखी एक दुर्गुण सांगेल. तो ज्या भांड्यात जातो त्या भांड्याला रिकाम करतो, हा त्याचा दुर्गुण आहे. म्हणून चमच्यापासून सावध राहत जा. विठाला तुपाचा चमचाच वेगळा. काय भाव आहे सध्या चांगल्या तुपाचा? बोला बोला. आम्हाला माहित नाही, आम्ही फुकटचं खातो. फुकटचं खातो म्हणजे आणायचं काम नाही असं त्याचा अर्थ आहे. 600-700 रुपये चांगल्या तुपाचा भाव आहे. मी लहानपणी पंक्तीला जेवायला जायचो बघा. आता बी काही वावड नाही, पण टाइम नाही. आमचे गावकरी आहेत ना लिंबाजी बाबा, आहे का नाही? लहानपणी पंक्तीला जेवायला जायचो, अख्खं गाव जेवाय असायचं. तूप एका द्रोणात नाही तर वाटीत असायचं. ते जर लहान पोरान वाढाय घेतलं तर पाणी वाढ, पाणी. बरोबर आहे ना? तू पाणी वाढ. अशी लंबी मंदिराच्या पुढे पंगत बसलेली जायची बघ. आणि सगळं वाढून झाल्यावर गावात एकच माणूस आज तूप वाढायला. त्या शामरावला बोलवा, त्याच्याशिवाय जमणार नाही. म्हणजे येणार, अशा बाया माग करणार, तुपाचा द्रोण हातात घेणार, 4 बोट एकदाच बुडून घेणार आणि असं पळत राहणार पंक्तीनं. ज्याच्या नशिबात असेल त्याच्या नशिबात एखादा थेंब पडतो. आज ही तुपाची वानवा आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या गुरुने मला पावशेर तूप मागितलं. बरं आहे का? उपदेश आहे परमार्थाच्या परमतत्वाचा आणि मागितला व्यवहारातला तूप नावाचा पदार्थ. आता तुपाचा आणि परमार्थाचा काय संबंध आहे? तुपाचा आणि पावशेराचा आणि परमार्थाचा काय संबंध आहे? काहीच संबंध नाही का? संबंध नाही तर बोललो कशाला? असं बे याचा संबंध कसा येतो बघा. मला पाव म्हणजे पहिल्यांदा किती सांगा? किलोचा चौथा भाग, 1/4 आहे की? एका किलोचे समान 4 भाग केले की एका भागाला पावशेर म्हणतात. तसं वेदांत शास्त्रानं अंतकरणाचे 4 भाग केले. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. याच्यातला एक भाग झाला चित्ताचा. पावभाग झाला चित्ताचा. ऐका, जसं व्यवहारात तूप सार आहे तसं परमार्थात चित्त सार आहे. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. बॉडी प्रेझेंट, माइंड अब्सेंट. शरीरानं सर्वच माझ्या पुढे आहे, पण कुणाचं चित्त कुठे काय सांगतात? लोक कीर्तनात असे बसतात का तिथून महाराजही दिसावा आणि चप्पलही दिसावी. म्हणजे चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. लक्षात ठेवा, व्यवहारात जसं तूप सार आहे तसं परमार्थात चित्त सार आहे. आणि ते चित्त तुपाप्रमाणे आहे. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. आणि ते चित्त माझ्या गुरुने मला येऊन मागितलं. कधी? माघ महिन्यातल्या शुद्ध दशमीच्या गुरुवारच्या दिवशी माझे गुरु स्वप्नात आले. बाबाजी नाव सांगितलं, रामकृष्ण हरीचा मंत्र दिला. माझं चित्त माझ्या गुरुने मला मागितलं. माझ्या गुरुचं मला त्या दिवशी दर्शन झालं. तो दिवस माझ्या जीवनात भाग्याचा ठरला. त्या दिवशी माझं भाग्य उजळलं. या अभंगाच्या एका शब्दाचा आपण विचार करून जिथं वेळ संपत तिथं थांबू. उजळणं म्हणजे काय? थोडा गेन वाढवा. उजळणं म्हणजे काय? उजळणं म्हणजे चकाकी येणं किंवा नवीन उदयाला येणं. बरोबर आहे? मायाव, बऱ्याच वर्षापूर्वी लोकांना गावागावात येऊन सोनं उजळून दिलं तर बघ. तुमच्या इथे दिलं होतं, चांगलंच उजळून दिलं त्यांनी. आहे काय? त्यांनी उजळून दिलं नव्हतं, नेलं होता. चमकवण्यासाठी जे काम केलं जातं त्याला म्हणतात उजाळणं. उजळले भाग्य. भाग्य कशाला म्हणतात ऐका. तुम्ही आम्ही कशाला भाग्य म्हणतो आणि परमार्थिक माणसं कशाला भाग्य म्हणतात?
तुमच्या आमच्या दृष्टीनं भाग्य कोणतं आणि संतांच्या दृष्टीनं भाग्य कोणतं, आपल्या दृष्टीनं भाग्य कोणतं, लक्ष द्या. एखाद्याचं लग्न झालं, पत्नी सुंदर मिळाली तर लोक त्याला भाग्यवान म्हणतात, बरोबर आहे. एखाद्याचा मुलगा चांगला निघाला तर लोक त्याला भाग्यवान म्हणतात. एखाद्याला एखादी लॉटरी लागली तर लोक त्याला भाग्यवान म्हणतात. एखाद्याला एखादं पद मिळालं तर लोक त्याला भाग्यवान म्हणतात. आपल्या दृष्टीने भाग्य कोणतं, चांगली बायको, चांगलं पोरग, भरपूर पैसा आणि एखादं पद आपल्याकडे असावं, 4 लोकांनी आपल्याला मानावं, बस. याच्यापेक्षा भाग्य आहे का आपल्याला माहिती नाही. बायको, पोरग, पैसा हे भाग्य आहे, पण हे संसारातलं. परमार्थात याचा एका प्रमाणात निषेध केला. भाग्य तरी मोहे धन पुत्रदारा, भाग्य तरी मोहे धन पुत्रदारा, भाग्य तरी मोहे धन पुत्रदारा, महाराजांना त्याचं खंडन केलं, त्याचा निषेध केला. भाग्य तरी नोहे धन पुत्र आणि दारा. दारा म्हणजे बायको. भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा. भाग्य म्हणायचं कशाला, तिथंच उत्तर आहे. निकटवास बरा संतापायी, संताच्या सहवासात आपल्याला राहायला मिळणं याला म्हणायचं भाग्य. भाग्योदयेन बहुजन्म समर्दितेन सतसंग मंजल वदे पुरुषो यदा वै अज्ञान हे दुःख मोह मदांधकार नाशम विदाही तदोदय देवी घाट डोळ्यात बनला. हा, लक्षात ते बी येतं मला, पण मी अवघड सांगणार नाही तुम्हाला. लक्षात ठेवा, अनंत जन्माच्या भाग्याचा उदय झाल्याच्या नंतर, लक्ष द्या बरं का, साधूची भेट होत असते, लक्ष द्या माझ्याकडे. देवाने जवळ घ्यावं हे भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य आणि संतांचं दर्शन होणं भाग्य. तिन्हीचे प्रमाण सांगतो. देवानं जवळ घ्यावं पहिलं भाग्य. भाग्यवंत मनोजया शरण गेले पंढरी राया. दुसरं भाग्य, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मी जे याचे लागी, काम क्रोध लोभ निमाली खाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. आणि तिसरं भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, देवानं जवळ घेणं पहिलं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं दुसरं भाग्य आणि संतांचं दर्शन होणं तिसरं भाग्य. देवानं जवळ घेणं भाग्य, माणसानं जवळ करणं भाग्य नाही. ज्ञानेश्वर महाराज, माणसं आता जवळ करते, उद्या सोडून देते. जब वक्त अपना होता है तो पराये भी अपने हो जाते हैं, लेकिन वक्त जब पराया होता है तो अपने भी पराये हो जाते हैं. जेव्हा आपली चालती असते तेव्हा आपल्या इशाऱ्यानं लोक चालत असतात, आणि आपल्या वाईट वेळ आली की आपली माणसं आपली साथ सोडत असतात. माणसं कंडिशन नुसार बदलतात. माणूस वातावरणानुसार माणसं कसे बदलतात बघा. बोलत चला, चहात माशी पडली तर चहा काय करता, बोला ना, काय करता, फेकून देता. तुपात माशी पडली तर तूप फेकून देता. बोला 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 बोला. मग कशाला फेकता, माशीला फेकता, नुसतं फेकता का, अगोदर चोखता मग फेकता. त्याला मक्खी चूस म्हणतात ना, लक्षात ठेवा. म्हणजे महाराज चहा फेकायला हरकत नाही, 5 रुपयाचा आहे. 500 रुपये किलोचं तूप कोण फेकतंय हो. माशीला बाजूला फेकतात आणि म्हणतात पाणी शिपड, काय होत नाही पाणी शिपड. हे कंडिशन नुसार माणसाचं बदलणं आहे. वातावरणानुसार माणसं बदलतात.
लक्षात ठेवा, आपलं कोण आणि परक कोण हे जाणून घ्यायचं असेल तर ग्रामपंचायतच्या निवडणुकीला उभं राहा. परक्यातले आपले ना आपल्यातले परके इथंच कळतात. गिरना भी अच्छा होता है, औकात का पता चलता है. कोण अपना है कोण पराया है, हात देने से पता चलता है. विठाला माणसानं जवळ करणं बाकी नाही महाराज. माणसं आता जवळ करतील, उद्या सोडून देतील. हे माणसं तोंडावर एक बोलतात आणि माघारी एक बोलतात. फोन लावला की म्हणतात शास्त्रीजी कुठपर्यंत, आणि माघारी आलं करते. मी आलो नसतो तर कुठे गेलं ते झालं असतं यावेळेस. असं ऐका नाही, लक्षात ठेवा बघा. तोंडा म्हणतात शास्त्रीजी काय सुंदर कीर्तन करतात, माघारी मूर्ख आहे दे, त्याला अक्कल नाही. आधी परिस्थिती. एका गावातून मला कीर्तनासाठी फोन आला. म्हणून महाराज तुमची तारीख पाहिजे. म्हणलं कधी? म्हणजे या तारखेला सुरुवात, या तारखेला शेवट पाहिला, पण तुम्हाला केला एखादा दिवस बघा. मी डायरी पाहिली, माझ्याकडे काही तारीख शिल्लक नव्हती. म्हणलं दादा माझ्याकडे काही तारीख शिल्लक नाही. नाही नाही म्हणे गावाचं प्रेम आहे तुमच्यावर, तुम्हाला काहीतरी ऍडजस्ट करावं लागेल. म्हणलं आता शिल्लक नसल्यावर काय ऍडजस्ट करू. नाही नाही म्हणे तुम्ही जर आले नाही तर आम्हाला सप्ताहच करायचा. काय प्रेम असावं म्हणलं लोकांचं. म्हणलं करा नाही तर नाही करा, तो तुमचा प्रश्न आहे. आणि त्या बैठकीतून फोन लावला, त्याला बंद करायचं ध्यान. त्याच्या जवळ बसलेलं फोन लावणारा म्हणे काय म्हणले महाराज, फोन लावणार म्हणे नाही म्हणतात मग. त्याच्या शेजारचं म्हणे लाव दुसऱ्याला फोन, त्याचा बाप दुसरा. आधी परिस्थिती कुठे घेऊन बसले लोक मानायचे. आधी बात या भ्रमातच राहू नका. विठाला एखाद्या राजकारण्याची ओळख करून द्यायची असल्यावर लोक त्याच्या तोंडावर म्हणतात महाराज साहेब येतं आमचं गाव आहे, हे जो काही विकास झालाय साहेबाची कृपा. आमच्या गावातून साहेब बाजूला काढल्यावर गावात काही शिल्लक राहत नाही. तो थोडा पुढे गेला की म्हणतात महाराज अख्खं गाव ह्याच अवलादीनं खाल्लं. आजी परिस्थिती बरं का. म्हणजे लोकांनी जवळ करणं भाग्य नाही महाराज. लोक आता जवळ करतील, उद्या पायाखाली बी तुडवतील. बरोबर आहे का नाही. देवानं जवळ घेणं बाकी आहे. सध्या आम्हाला देवानं जवळ घेतलं, आणि देवानं जवळ घेतलं म्हणून तुम्ही जवळ घ्यायला लागला. सांगू, या महाराष्ट्रातल्या कोणत्याही कीर्तनकाराला माझं चॅलेंज आहे, त्यानं माऊलीचं तुकोबारायाचं नाव न घेता मोठं होऊन दाखवावं. कोणीच नाही मान. आज 80-80 वर्षाचे माणसं पाया पडतात. ते तुझ्या पाया पडत नाही, तू देवाचं नाव घेतो म्हणून तुझ्या पाया पडतात. लक्षात ठेवा. म्हणून म्हणतात वा 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 क्या बात आहे. टाळ्या वाजवायला जोर. देवाचं काज रे ज्याचा देव सकाय ना महाराज जग आपोआप त्याच्यावर कृपा करत असतात. म्हणून म्हणतात ना इको द्या. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री भगवान बाबा मंदिर पिंपरखेड, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना. प्रेक्षेपण